हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, त्या प्रकारचं रॅकेट आहे आणि ते जर उद्ध्वस्त करायचे तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग स्टँड घेणं हे गरजेचं आहे. दिनांक 12 जून रोजी मी मोका लावण्याचे आदेश पारित केलेले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी केलेली आहे. आपल्या FSSAI ॲक्टच्या सेक्शन 30 अंतर्गत प्रतिबंधित जे फूड आयटम्स आहेत त्याच्यामध्ये गुटखा आणि तत्सम आयटम जे आपले आहेत त्याच्यावरती गुटखाबंदी केलेली आहे. त्याच्यावरती आपण अनेक वेळा कारवाई करतो, रेड्स करतो, फाईन करतो, FIR करतो. त्याच्यामधल्या प्रोव्हिजननुसार जेल पण होते, प्रॉसिक्युशन पण चालू आहेत. परंतु प्रोहिबिटेड आयटम असतानाही, फूड आयटम असतानाही महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी हा गुटखा विकला जातो आणि कंझ्युम केला जातो. ही रियालिटी आपण बघतोय. मग याच्यावरती पर्याय काय? एन्फोर्समेंट तर चालू आहे, ते आपण आता जास्त स्ट्रिक्ट करत आहोत, तर ते चालूच राहील. परंतु याच्यावरती काही डेटरन्स असा क्रिएट करता येईल का की ज्याच्या माध्यमातून, कारण प्रोड्युसर तर इथं नाही आहेत प्रोहिबिटेड असल्यामुळं, ते बाहेरून आपण जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे बिझनेसेस आहेत, बिझनेस पर्सन्स आहेत, ट्रान्सपोर्टर्स आहेत, रिटेलर्स, होलसेलर्स, सेलर्स, हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, त्या प्रकारचं रॅकेट आहे आणि ते जर उद्ध्वस्त करायचे तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग स्टँड घेणं हे गरजेचं आहे. ह्या निष्कर्षापर्यंत शासन पोहोचलेलं आहे आणि म्हणून मध्ये बऱ्याच वेळेस याच्यावरती डिस्कशन पण झालं की काय केलं पाहिजे. आणि मी इथं जॉईन झाल्यानंतरही याच्यावरती आम्ही विचार केला काय करता येईल, कारण याच्यामध्ये दिस इज अ डेंजर टू पब्लिक हेल्थ आणि म्हणूनच तो आयटम प्रोहिबिट केलेला आहे. जर पब्लिक हेल्थला जर डेंजर असेल आणि तो आयटम प्रोहिबिट केलेला असेल तरीही त्याचा व्यापार होत असेल, तिथं ट्रान्सपोर्ट होत असेल, होलसेलर विकत असतील, सेलर विकत असतील आणि तो अवेलेबल होत असेल तर त्याच्यावरती स्ट्रिंजेस्ट पॉसिबल ॲक्शन घेणं गरजेचं आहे. ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचल्यामुळं आज दिनांक 12 जून रोजी मी मोका लावण्याचे आदेश पारित केलेले आहेत. सो वी हॅव इश्यूड द ऑर्डर सेइंग दॅट मोका प्रोव्हिजन्स विल बी, मोका कायदा, मकोका ज्याला आपण म्हणतो, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम्स ॲक्ट 1999 हा आम्ही इन्व्होक केलेला आहे. ही माझी त्याची ऑर्डर आहे इश्यू केलेली आणि ह्या ऑर्डरच्या अनुषंगाने हा फक्त फूड सेफ्टी ॲक्ट 2006 चे कलम 3, 26, 27, 30, 38, 41, 42, 59, 63, 64 आणि 89 बरोबरच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम्स ॲक्ट 99चा सेक्शन्स 21D, 21E, 21F, 3, 4, 18, 21 and 23 रेड विथ कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 किंवा भारतीय नागरिक संहिता सुरक्षा संहिता 2023 याच्या अनुषंगाने ही ऑर्डर मी आज पास केलेली आहे. एक मिनिट मला बोलतो त्या माझं पूर्ण होऊ दे, पूर्ण झाल्यानंतर विचारा ना प्रश्न. सो ही कारवाई करताना हे प्रोव्हिजन्स आहेत. त्याच्यामध्ये ऑथॉरिटी कोणती आहे, त्याचं रॅशनल काय आहे, कोणत्या क्राईम्सला, कोणत्या ऑर्गनाइज क्राईममधल्या जी 21D ची डेफिनेशन सांगितलं त्याच्या क्राईममध्ये हा क्राईम कसा बसतो, याच्या ऑथॉरिटी कोण कोण आहेत, ह्या सर्व आपण डिफाईन केलेल्या आहेत. आणि याच्या अनुषंगाने अल्टिमेटली आपण काही ऑर्डर्स, डिरेक्शन्स या माध्यमातून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे मोर दॅन वन्स एखाद्या ह्याच्यामध्ये ट्रेड करणारा व्यक्ती, संस्था, आस्थापना असेल त्यांच्याविरुद्ध कंपल्सरी मोका इन्व्होक करायची ही ऑर्डर आहे. त्याचबरोबर सेक्शन 23 ऑफ मकोका ची जी प्रोसेस दिलेली आहे ती प्रोसिजर कंपल्सरी पाळायची हे पण आपण या सेक्शनमध्ये आदेश दिलेले आहेत. त्यानंतर persons and entities against whom MOCOCA shall be invoked are manufacturers and producers of prohibited food products, number 1. Number 2, financiers funding their manufacture, procurement or distribution. Number 3, interstate and intrastate suppliers and commission agents.
Number 4, transporters and vehicle operators, including agents who book or arrange transport. Number 5, godown operators, warehouse owners and store managers who knowingly store such products. 6th, wholesale dealers and distributors. 7th, sub-dealers and semi-wholesaler agents. 8th, retail sellers forming part of an identified organized network. And 9, any other person who knowingly facilitates, abets, conceals or assists any of the above. त्या इतक्या जणांविरुद्ध मोकोका वापरायचे ह्याच्यामध्ये आदेश आपण केलेले आहेत. त्याचबरोबर प्रिझम्पशन ऑफ एलिजिबिलिटी जी आहे ते फक्त याच्यावरती नाही तर प्रिझम्पशन ऑफ एलिजिबिलिटी हे आपण ज्यावेळेस म्हणतो की एनी वन ऑर मोर ऑफ द फॉलोइंग इज प्रेझेंट, ते स्ट्रॉंग प्रिझम्पशन फेवर करणारं मोकोकाला हे प्रोव्हिजन वापरायचं. आणि नो ऑफिसर शॅल रिफ्रेन विदाउट रेकॉर्डिंग स्पेसिफिक रिटर्न रिझन्स अप्रूव्ड बाय जॉईंट कमिशनर. रिजनचं जे असेल त्याच्यामध्ये की इंटरस्टेट सप्लाय चेन ऑर मॅन्युफॅक्चर नेक्सस हे आपल्याला वरती न्यायचं प्रिझम्पशन ऑफ एलिजिबिलिटीसाठी वापरायचं. क्लॅन्डिस्टाईन गोडाऊन्स, फेक लेबल्स, डमी फर्म्स ऑर फॉर्ज्ड इनव्हॉइसेस याच्यासाठी सुद्धा हा वापरायचा आहे. सायमल्टेनियस सीझर्स अक्रॉस मल्टिपल डिस्ट्रिक्ट्स पॉइंटिंग टू अ कॉमन सिंडिकेट त्याच्यासाठी सुद्धा वापरायचं आहे. करप्शन ऑफ इन्फोर्समेंट ऑफिशियल्स ऑर इंटिमिडेशन ऑफ इन्फॉर्मंट्स ऑफ विटनेसेस यासाठी आपण वापरणार आहोत. सीझर व्हॅल्यू एक्सिडिंग ₹10 lakhs in a single action or ₹25 lakhs cumulatively from the same account or network. आणि फायनान्शियल फ्लोज इंडिकेटिंग सिस्टमॅटिक प्रॉफिटियरिंग इन्क्लुडिंग हवाला और बेनामी चॅनल्स याच्यासाठी आपण ते एस्केलेट करण्यासाठी हे सुद्धा प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत. याची ओरिजिनल ड्युटी आहे ते आपण फूड सेफ्टी ऑफिसरवरती देणार आहोत. डेजिग्नेटेड ऑफिसरच्या ड्युटी आपण याच्यात ज्याला असिस्टंट कमिशनर त्यांना डिफाईन केलेल्या आहेत, जॉईंट कमिशनरच्या केलेल्या आहेत. नेटवर्क वाईड प्रॉसिक्युशन करायचं हे आपण सांगितलं आहे. पार्शियल ऍक्शन घ्यायची नाही, कंप्लीट घ्यायची. आणि कॉन्फिस्केशन, अटॅचमेंट अँड फोरफिचरचं कसं करायचं ट्विन ट्रॅक स्ट्रॅटेजी ही पण त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. त्याचं प्रॉसिक्युशन रजिस्टर मेंटेन करायचं सांगितलेलं आहे. बेलला अपोजिशन करायचं सांगितलेलं आहे. आणि प्रोसिजर कंप्लायन्स विथ द क्रिमिनल प्रोसिजर कोड हे सुद्धा आपण मॅन्डेटरी केलेलं आहे. याचा सर्वांचा ऑब्जेक्टिव्ह जो आहे बेसिकली आपण मोका का वापरतोय कारण हा स्ट्रिंजंट लॉ आहे, आय अंडरस्टँड. आणि त्याचं म्हणूनच खूप थॉट करून विचार करून याच्यावरती कायद्याचे जे कलम आहेत, सेक्शन्स आहेत त्याचा अभ्यास करून दिस ऑर्डर इज बेसिकली डन टू prosecute in the interest of food safety in violation but as an organized crime against public health.